नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव कनुप्रिया आहे. मी आज तुम्हाला एक छानशी गोष्ट वाचून दाखवणार आहे. गोष्टीचे नाव आहे चाक. लेखक सुधीर, चित्रकार प्रशांत सोनी. चाक गाडीवर खूप वैतागले होते. कधी त्याला तापलेल्या रस्त्यावरून चालावे लागे, तर कधी टोकदार दगडांवरून, तर कधी चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून जावे लागे. चाकाने विचार केला, या गाडीला सोडूनच दिले तर काहीतरी दुसरे शोधावे. ते काहीतरी नवीन शोधायला निघाले. त्याला विचारले, मी तुझे चाक बनवू का? ट्रक म्हणाला, हो चालेल. ट्रक निघाल्याबरोबर चाक ओरडले, अरे बापरे, तू तर खूप जड आहेस, माझी चटणीच करून टाकशील. चाक ट्रकला सोडून पुढे निघाले. त्याला रिक्षा दिसली. तिला विचारले, मी तुझे चाक बनवू का? रिक्षा म्हणाली, हो चालेल. रिक्षा निघाल्याबरोबर चाक ओरडले, अरे तू जा कुठेही, मला पाडशील. रिक्षाला सोडून चाक पुढे निघाले. ते सायकल जवळ गेले, पण काही जमले नाही. मग ते टांग्याजवळ गेले, पण तिथेही काही जमेना. ते थकून झाडाखाली बसले. एक मुलगा तिथे आला. त्याने चाकाला विचारले, तू माझा मित्र होशील का? चाक पटकन हो म्हणाले. आता ते दोघे एकत्र खेळतात. कधी ते एकत्र झोके घेतात, कधी एकत्र धावतात. आवडली का मुलांना तुम्हाला गोष्ट? चला तर मग आपण या गोष्टीवर थोडी चर्चा करूया. तुम्ही कधी चाकांबरोबर खेळला आहात का? त्यावेळी काय काय गमती जमती झाल्या होत्या, त्या घरातील सर्वांना सांगा. पुस्तकात दाखविलेल्या चाकांशिवाय दुसरी कुठली चाके तुम्ही पाहिली आहेत का? त्यांची चित्रे काढा आणि त्या चाकांबद्दल माहिती लिहा. खूप खूप धन्यवाद.